नमस्कार. ब्लॅक अँड व्हाईटमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्र म्हटलं की सुसंस्कृत राज्य, पुरोगामी राज्य अशी कधी काळी प्रतिमा होती. आता ती आहे की नाही प्रश्न आहे. आणि उर्वरित भारत आता या महाराष्ट्राकडे कसं पाहतो हा खूपच मोठा प्रश्न आहे. त्यातच आज आपल्याबरोबर आहेत महाराष्ट्राचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलारजी. त्यांच्याकडे IT पण आहे. आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत, गप्पा मारणार आहोत, थोडंसं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर, खूप खूप स्वागत. धन्यवाद. नमस्कार. जसं मी म्हटलं की महाराष्ट्र सुसंस्कृत असं राज्य म्हणून ओळखलं जातं. संस्कार हा महाराष्ट्राचा आहे, पुरोगामित्व आहे, वारकरी चळवळ आहे, संत परंपरा आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये सध्या जे काही सुरू आहे महाराष्ट्राच्या राजकारणात, मग कोणी कोणाची आई काढतोय, कोणी बहीण काढतोय, कोणी कमरेखालचा वार करतोय आणि अत्यंत गलिच्छ स्वरूपाचं राजकारण व्हावं इतकं गलिच्छ पण आलेलं आहे. राजकारणी म्हणून कसं बघता? दुःख वाटतं, कारण ज्या एका विचारसरणीतनं काम करत करत आम्ही पुढे आलो आहोत, एक संघ विचारसरणीतनं, मग विद्यार्थी परिषदेचं काम, बरं त्या काळातही विविध संघटनांशी आमचा संपर्क होता ना. विद्यार्थी संघटनेत काम करताना विद्यापीठ निवडणुका असो, विविध बैठका विद्यार्थ्यांच्या असो, विविध शिक्षकांच्या संघटना असो, त्यात अगदी कम्युनिस्टांच्याही होत्या. पण तो काळ आणि त्या काळातला संवाद, आता संवाद नावाची गोष्ट संपली. हा विषय संपला हो, वाद या दिशेने सगळं चालू आहे. म्हणून सहवेदना, संवेदना, सहवास, सहभाग असा कुठे गेला असा प्रश्न पडतो. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.